देशभरामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलांच्या चर्चा जोरात सुरू आहेत। 5 ते 6 दिवसांपूर्वी म्हणजे साधारणपणे 19 ते 20 जून पर्यंत भाजप केंद्रीय नेतृत्वाकडून सगळ्या प्रकारच्या चर्चा विचारमंथन पूर्ण झाल्याचं समजतंय। याबाबतच्या औपचारिक घोषणा बाकी आहे। कोणत्याही क्षणी ही घोषणा मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार ही नावं पुढे येतील अशी अपेक्षा आहे। गेल्या 2 दिवसात पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली। नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधीची शक्यता आहे आणि त्याचसोबत आगामी 8 राज्यातील निवडणुका लक्षात घेता संघटनात्मक मोर्चेबांधणीच्या दृष्टीने फेरबदलामध्ये त्या राज्यातले चेहरे दिसू शकतात। अकार्यक्षम मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची ही शक्यता आहे। दरम्यान मंत्रिमंडळामध्ये फेरबदल करताना कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार होणार आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। यूपी, गुजरात, पंजाब, कर्नाटक, गोवा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मणिपूरमध्ये आगामी काळात निवडणुका आहेत। 8 राज्यातील निवडणुकांच्या दृष्टीने आवश्यक मोर्चेबांधणी केली जाईल। आगामी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आवश्यक एनडीए घटक पक्षांची मदत घेण्याचा विचार आहे। पहिल्या 2 वर्षातील मंत्र्यांच्या कामांचं रिपोर्ट कार्ड नेमकं काय आहे ते देखील विचारात घेतलं जाईल। अकार्यक्षम मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला जाईल। तरुण चेहऱ्यांना या नव्या मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे। राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या भविष्यातील कार्यकारिणीचा विचार केला जाईल। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सोमेश, केंद्रीय स्तरावर भाकरी फिरवली जाते हे तर निश्चित आहे, कोणाकोणाला डच्चू मिळण्याची शक्यता आहे, कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल आणि काय मुद्दे लक्षात घेऊन ही संपूर्ण नव्या मंत्रिमंडळाची आखणी आता केली जाईल? प्रज्ञा, एकंदरीतच सध्याचं नवं विचार करायचा झाला तर संघटनात्मक आवश्यकता लक्षात घेऊन या नव्या मंत्रिमंडळामध्ये वेगवेगळ्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे। त्याशिवाय जर आपण विचार केला तर जे अकार्यक्षम मंत्री आहेत, ज्यांचा निवडणुकीतही उपयोग नाही, प्रशासन चालवण्यामध्येही त्यांचा परफॉर्मन्स कमी आहे, अशा सगळ्यांना घरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो। त्याशिवाय काही राज्यांमधील मुख्यमंत्र्यांच्या नावाचीही चर्चा आहे की ते केंद्रीय मंत्री म्हणून असतील, परंतु हे नेमकेपणाने कोणकोणती नावं आहेत हे आत्ता सांगणं कठीण आहे। केंद्रीय मंत्र्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा ज्यांचा प्रशासनातील परफॉर्मन्स कमी आहे किंवा ज्यांचा निवडणुकांमधीलही कोणत्याही स्वरूपाचा परफॉर्मन्स नाही, अशा सगळ्यांना घरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो। गेल्या 2 दिवसात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यापूर्वी नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे आणि त्यामुळे आता या सर्व चर्चांना आणि गतिविधींना उधाण आलेलं आहे, वेग आलेला आहे दिल्लीमध्ये आणि आता कोणत्याही क्षणी नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा चेहरा जाहीर केला जाऊ शकतो। यापूर्वी सुद्धा नरेंद्र मोदींनी आपल्या पहिल्या कार्यकाळामध्ये 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 5 जुलै 2016 रोजी नव्या मंत्रिमंडळाची घोषणा केली होती। त्यानंतर नरेंद्र मोदींनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळात 6 ते 7 जून 2021 रोजी 2 वर्षांनंतर नव्या मंत्रिमंडळाची घोषणा केली होती आणि त्यानुसारच आता जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच याबाबतची घोषणा, जून अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला नव्या मंत्र्यांच्या नावांची घोषणा केली जाऊ शकते आणि यामुळे सध्या असलेले सर्वच मंत्री हे एक प्रकारे नोटीस पिरियडवर आहेत। अनेक राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा नोटीस पिरियडवर आहेत। त्या सर्वांनाच आता चिंता आहे की नव्या मंत्रिमंडळामध्ये कुणाकुणाची नावं असतील, कोणती यादी ही मंत्र्यांची यादी म्हणून प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानुसार भविष्यात खातेबदलही कोणकोणते केले जातील। सध्याच्या जर आपण भाजपमधीलही एकंदरीत नव्या टीमचा विचार केला तर नितीन नवीन यांच्यासोबत काम करण्यासाठी आवश्यक असलेले जे संघटनात्मक जुने चेहरे आहेत त्यांना संघटनेतच ठेवलं जाईल असंही कळतंय, कारण नितीन नवीन यांच्यासोबत संघटनेचं काम सांभाळण्यासाठी सुद्धा जबाबदार आणि अनुभवी लोकांची गरज आहे आणि त्यानुसार मंत्रिमंडळाची रचना बरोबर आहे। या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने मंत्रिमंडळाची रचना केली जाईल। राज्यांच्या निवडणुका आहेत, त्या अनुषंगाने कोणाला मंत्रिमंडळातून बाजूला केलं जातं आणि कोणाची वर्णी लागते याकडेही लक्ष असेल। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।